बऱ्याचदा आपण एखादी नवीन गोष्ट सुरू करायची तयारी करतो, सुरू करायचा विचार करतो आणि ती सुरूच करत नाही. याचं कारण काय माहिती आहे का? आपण नेहमी ना आपल्या भूतकाळातल्या गोष्टींना आठवत असतो. भूतकाळात आपल्याला जे मिळालेलं अपयश आहे, जो पराजय आपला झालेला आहे, ज्या काही वाईट गोष्टी घडलेल्या आहेत, त्याचा संबंध आहे ना, तो आपण वर्तमान काळाशी लावत असतो आणि आपल्याला असं वाटतं, की आपण करूच शकणार नाही, आपल्याकडनं ते होणारच नाही आणि मग त्याच्यामध्ये आपण पूर्णतः स्वतःला विसरून जातो. आपलं ध्येय, आपण जे काही करायचं ठरवलं ते पूर्णपणे विसरून जातो. महत्त्वाची गोष्ट काय असते माहिती आहे का मित्रांनो? तुम्हाला जेव्हा वाटतं ना, की मी हे करू शकतो, तुम्ही करू शकतात आणि तुम्हाला जेव्हा वाटतं तुम्ही हे करू नाही शकत, तुम्ही नाहीच करू शकत. त्याच्यामुळे जर खरंच तुम्हाला एखादी गोष्ट करायची असेल ना आयुष्यामध्ये, पुढे जायचं असेल आणि काहीतरी स्वतः बाबतीत एक वेगळी ओळख तयार करायची असेल, स्वतःची एक आयडेंटिटी तयार करायची असेल, तर तुम्हाला थोडंसं वेगळं पाऊल टाकणंच आहे. तुम्हाला थोडीशी रिस्क घेणंच आहे आणि भूतकाळातल्या अपयशाचा विचार सोडून देणंच आहे. इथून पुढे मी काय करू शकतो? माझी एबिलिटी काय आहे? माझी क्षमता काय आहे? या गोष्टींचा जर विचार केला ना, तर तुम्ही काहीही अचीव्ह करू शकता आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय माहिती आहे का? कुठल्याही मोटिव्हेशनची गरज नाहीये. तुम्हाला जर एखादी गोष्ट करायची असेल, जर ती तुम्हाला मनापासून करावीशी वाटत असेल ना, तर तुम्ही ती करूच शकता. तुम्ही ती करूनच दाखवू शकता. पण जोपर्यंत तुम्हाला स्वतःला आतून असं वाटत नाही ना, की मला हे करायचं आहे आणि हे माझ्यासाठी अतिशय करणं गरजेचं आहे. माझी ओळख मला निर्माण करायची आहे. तेव्हा तुम्ही काहीही करू शकता, काहीही करू शकता. पण जोपर्यंत तुम्हाला वाटत नाही ना, की मला हे करणं गरजेचं आहे. जोपर्यंत चाललंय ना, तोपर्यंत चाललंय. तोपर्यंत तुम्हाला त्याची काही गरज वाटणार नाही. मग तुम्ही जगातले कितीही टॉपचे मोटिव्हेशनल व्हिडिओज पहा. काहीही उपयोग नाहीये. जोपर्यंत तुम्हाला वाटत नाहीये, तोपर्यंत तुम्ही काहीही करू शकणार नाही आणि हे फक्त काही लोकांच्या बाबतीत का घडतं? कारण सुरुवातीला ते मोटिव्हेशनने सुरुवात करतात. नंतर ते डिसिप्लिन स्वतःला लावून घेतात आणि त्याच्यानंतर कन्सिस्टंट राहतात. मग ही लोकं एवढी कमी का आहेत? कारण त्यांच्यासारखं मानसिकता, त्यांच्यासारखा माइंडसेट हा प्रत्येकाचाच होऊ शकत नाही आणि प्रत्येकाला ते जमतही नाही. पण जर ठरवलं ना प्रत्येकाने, तर ते प्रत्येकाला जमणार आहे. पण ते प्रत्येकाने ठरवलेलंच नाहीये. तुम्ही, आम्ही, ज्याला आपण काही गोष्टींनी एकदम मोटिव्हेट होतो आणि काही गोष्टी करायच्या ठरवतो. पण त्याच्यामध्ये पुढची गोष्ट जी असते ना, एखाद्या व्हिडिओने किंवा एखाद्या गोष्टीने मोटिव्हेट होऊन एखादी गोष्ट सुरू करणं फार सोपं आहे. त्याच्यात काही कठीण नाहीये. पण एकदा सुरू केल्यानंतर त्याचा प्लॅन, छोट्या गोष्टींचा विचार करणं आणि कन्सिस्टंटली डिसिप्लिन त्या गोष्टी करणं, हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. आणि एकदा तुम्ही कन्सिस्टंटली, कंटिन्युअसली त्या गोष्टी करायला लागला, डिसिप्लिन तुमच्यामध्ये आलं, की मग ती तुमची हॅबिट होऊन जाते आणि मग तुम्हाला कुठल्याही मोटिव्हेशनची गरज पडत नाही, कुठल्याही पुस्तकाची गरज पडत नाही, कुठल्या मोटिव्हेशनल कोटची गरज पडत नाही. कारण का? तुम्ही स्वतः स्वतःचे मोटिव्हेशनल झालेले असतात. तुम्ही स्वतः स्वतःचे इन्स्पिरेशन झालेले असतात. तुम्ही स्वतः स्वतःसाठी एक वेगळी ओळख, रोज तुमच्यामध्ये थोडा-थोडा काही ना काही बदल होत असतो आणि तो बदलच तुम्हाला मोटिव्हेशन देत असतो. तोच बदल तुम्हाला सांगत असतो, की हो तुझ्यात थोडाफार बदल होतोय. तू काहीतरी नवीन करतोय आणि तू हे करायला हवं. छान चाललंय तुझं. हे स्वतःने स्वतःला ठरवलं ना, की कुठलीही गोष्ट अशक्य नाही. कुठलीही गोष्ट होणं शक्य आहे. त्याच्यामुळे नक्की ठरवा आणि स्वतः ठरवा पहिल्यांदा. कोणी सांगितलंय म्हणून मी हे करणार आहे असं अजिबात नको. मला वाटतंय, की मी हे करायला हवं, तर ते करा. तेव्हाच त्या गोष्टी होतील. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, कमेंट, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. थँक यू.